तर नमस्कार शेतकरी मित्र आणि शेतीमध्ये आपण जे जीवामृत वापरतो तो जीवामृत ड्रीपमधून कसं सोडायचं याची थोडीशी माहिती घेऊया आपण. आणि जर जीवामृताचा आपण वापर केला तर तो समतोल राहतो आणि पीक जास्त ट्रेसमध्ये जात नाही असा माझा अनुभव आहे. तर जीवामृत जे आहे ते अगदी 8 दिवसामध्ये तयार होतं आणि आपण जीवामृताचा वापर करायला काही हरकत नाही. अगदी कमी खर्चामध्ये होणारं हे जीवामृत आहे. तुम्ही प्रत्येक प्लॉटला जीवामृताचा हा वापर जर केला तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि चला तर मग बघूया आपण ड्रीपमधून जीवामृत कसं सोडतो याची माहिती. अशा प्रकारे हे जीवामृत अगदी चांगल्या पद्धतीचं जीवामृत तयार झालेलं आहे आणि हे आता आपण सोडणार आहोत आपल्या या प्लॉटला. तर हे बघा, असं एक पातळसा असा कपडा घेऊन आपल्या ड्रीपमधून सहज ते पुढे जाईल अशा प्रकारचं आपण गाळून घ्यायचं आहे. आणि गाळून घेतल्यानंतर आपल्या बॅटरी पंपामध्ये भरून तो जो पाईप आहे तो पुढे जोडायचा आहे. तो दाखवतो तुम्हाला मी पुढे कसा जोडायचा. आणि गाळून घेतल्यानंतर आपल्याला पाणी चालू करून पंप सुरू ठेवायचा आहे. हे बघा, हा अशा प्रकारे पाईप जोडलेला आहे. पाईप थोडा लांब आहे. हा 16 mm चा पाईप आहे, या ठिकाणी जोडला आहे. हा पाईप आपण फिल्टरच्या पुढे जोडलेला आहे, कारण फिल्टरची जी जाळी आहे ती फिल्टरची जाळी खूपच दाट असते. त्याच्यामधून पटकन हे जे कण असतात हे अशा प्रकारचे काय होतंय, जे कण असतात ते फिल्टरच्या जाळीमध्ये पटकन अडकतात. म्हणून आपण काय केलं आहे, फिल्टरच्या पुढे एक होल घेतला आहे 16 mm चा. त्याच्यामध्ये 16 mm चा पाईप जोडून तो आपल्या बॅटरी पंपाला कनेक्ट केलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि काय होतंय, हे बघा, हे अशा प्रकारे फिल्टरच्या पुढे जोडलेलं आहे. तर पाठीमागं जोडला होता पण त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तर फिल्टरच्या जाळीमध्ये हे पटकन अडकून जाते. तर अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये जीवामृत सोडू शकता. ड्रीपमधून जीवामृत कसं सोडायचं ही माहिती आपल्याला समजली असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.